सर्वप्रथम मी महायुतीतनं दीपकभाई, संजू परब, निलेश साहेब, नितेश राणे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब या सर्वांचं मी आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला ही संधी दिली. विशेष करून संजू परब साहेबांचं मी खूप आभार मानेन. त्यांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले की ही सीट आपल्याला शिवसेनेकडे यावी, याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलं आणि ही शिवसेनेला ही सीट सुटलेली आहे. आमची महायुती असल्यामुळे तुम्ही बघत असाल आरोंदा गावचे प्रथम नागरिक आमच्या सोबत आहेत, बरेचसे बीजेपीचे पदाधिकारी आहेत, काका म्हणू नका, शुभम नाईक म्हणू नका, आमचे संतोष गोवेकर म्हणू नका, ज्ञानदीप राहुल म्हणू नका, असे अनेक कार्यकर्ते आमच्या सोबत जोडलेले आहेत. अनेक कार्यकर्ते, सहदेव साळगावकर म्हणा, म्हणजे तुम्हाला सांगतो अगदी तळमळीने कामासाठी उतरलेले आहेत. आमचा मुद्दा एकच आहे, जनतेला आम्ही सांगू इच्छितो की आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवत आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही हे नाही. तुम्हाला तर माहित आहे दीपकभाईंनी नाही म्हटलं तरी बराचसा विकास केलेला आहे. खासदार निधी भरपूर आणलेला आहे. त्याशिवाय आम्ही समाज कार्य करत असताना प्रत्येक गावात आम्ही फिरत असतो. आता कोणी सांगतात यांना ओळखत नाही, पण मला वाटतं मी 20-25 वर्षे आरोंद्या गावात सक्रिय असतो. बरेच जण माझ्या संपर्कात आहेत, भरपूर ग्रामस्थ आहेत. त्याच्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे. महायुतीचे आमचे 2च उमेदवार आहेत आणि तेही पक्षाकडनं, बाकी सर्व जे उमेदवार आहेत ते अपक्ष आहेत. त्याच्यामुळे अधिकृत 2 उमेदवार आहेत. एक आमच्या बीजेपीकडनं नेहा कांबळी आणि मी स्वतः सुदन कवटणकर, जिल्हा परिषद मधनं फॉर्म भरलेला आहे. मला वाटतं जनतेनं आम्हाला साथ देणार ह्याच्यात तीळ मात्र शंका नाही. तुमचं विकासाचं विजन घेऊन तुम्ही जात आहेत, कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद आम्हाला सुंदर आहे. आमच्यासोबत मला वाटतं हे आमच्या कलेचे दशावतार मध्ये ते असतात व्यंकटेश, हे पण आमच्या सोबत आहेत. बाजारपेठेत आम्हाला चांगला प्रतिसाद आहे, तुम्ही बघतात चांगला प्रतिसाद आहे आणि मला वाटतं आमची वाटचाल योग्य रीतीने चाललेली आहे. महायुतीमधून जे आता बाहेर पडलेले आहेत आणि अपक्ष उमेदवारी त्यांनी अर्ज दाखल केलाय आपल्या विरोधात, त्यांच्यावर काल निलंबनाची कारवाई झालेली आहे. काय पण कसं असतं, जर एक 9 वर्ष तुम्ही पद भोगून तरी परत तुम्हालाच पाहिजे, मी येणार परत परत परत, असं होत नाही. आपण दुसऱ्याला संधी द्यायची असते. तशीच पक्षाने तेच, आणि जनतेला बदल महत्वाचा आहे, बदल पाहिजे आणि तो बदलाच्या भावनेतनं ग्रामस्थ आमच्या सोबत, पुरी जनता आमच्या सोबत आहे. पुऱ्या आरोंदा विभागातनं, पुऱ्या प्रत्येक गावामधनं, तुम्ही आरोंदा म्हणू नका, तिरोडा म्हणू नका, नानोस म्हणू नका, तळवणा म्हणू नका, किनळी, कवठण, सातारडा, सातोसा, मोडुरा, हे मला वाटतं प्रत्येक गावात तुम्ही जेव्हा बघाल तशी तेव्हा पण अशीच उपस्थिती आम्हाला असणार, याच्यात शंका नाही. व्यंकटेश, तुम्ही सुद्धा प्रचारात सक्रिय आहात. दशावतार मध्ये मी आता आमच्या दशावतारी भाषेतच सांगतो, शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी उजाडतात. शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी उजाडतात. सूर्यदेव सप्ताश्वांच्या रथात बसून वसुंधरेच्या पृष्ठभागावर सुवर्ण किरणाची वले फाकीत दौडत आला की ज्याप्रमाणे पक्षी वृक्षाला जमू पाहतात, तद्वत आमचे मित्र सुधा कवटणकर आणि सौ स्नेहा कांबळी यांची निशाणी आहे कमळ आणि धनुष्यबाण. या चिन्हावर तुटून पडा आणि कमळ आणि धनुष्य याच्यासमोरील बटन दाबा आणि आमच्या दोन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून द्या. नमस्कार, मी नेहा कांबळे, आरोंदा पंचायत समिती मतदारसंघातून मला भाजप मधून अधिकृत उमेदवार म्हणून निवड केलेली आहे. तसेच आरोंदा जिल्हा परिषद मधून सुदन कवटणकर यांची पण निवड केलेली आहे. माझी निशाणी आहे कमळ आणि कवटणकर यांची निशाणी आहे धनुष्यबाण. आम्हाला दोघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करून